I hereby announce that PCCI is launched. नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. पुणे येथे 30 नोव्हेंबर 2025 रोजी भारतातील विविध स्रोताची उपलब्धता आणि जपानमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून आर्थिक उन्नतीच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज PCCIच्या माध्यमातून केला जाईल. PCCIद्वारा जपानची औद्योगिक शिस्त व व्यवस्थापनाचे कौशल्य यांचेही मार्गदर्शन युवा पिढीतील उद्योजकांना मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन टोकियो स्थित वॉनेज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रमोद वाहने यांनी येथे केले. प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री PCCI यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भारत जपान बिझनेस मीट 2025च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी टोकियो येथील ग्रीन रिन्युएबल एनर्जी इंकचे CEO एन डोवाकी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच टेक्निकल एक्सपर्ट सकामोटो, PCCIचे अध्यक्ष लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक आणि एम्पोरियल बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय भागीदार डॉक्टर भगवान गवई, PCCIचे संचालिका विशाखा गायकवाड उपस्थित होत्या. माझं नाव डॉक्टर भगवान गवई. मी प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ चेंबर अँड इंडस्ट्रीचा चेअरमन आहे. तसेच लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचा चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर ही जे दोन ऑर्गनायझेशन आपण काढलेले आहेत, तर त्याचं आज लॉन्चिंग आहे. पर्टिक्युलरली जे PCCI याचा आज लॉन्च आहे. अलॉंग विथ PCCI इंडो जपान बिझनेस समिट 2025 आपण आज ऑर्गनाईज केलेली आहे. ही जी समिट ऑर्गनाईज करण्याचा उद्देश, ऑब्जेक्टिव्ह, जे आपले जे उद्यमी आहेत, बिझनेसमॅन आहेत, स्टार्टअप आहेत किंवा एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आहेत, त्यांना प्रॉपर गायडन्स देऊन त्यांचं हँड होल्डिंग करून हाऊ वी कॅन एम्पॉवर देम इन द बिझनेस, ते ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्यामध्ये मग गव्हर्मेंट स्कीम्स असो, बँकिंग असो, स्किल डेव्हलपमेंट असो किंवा व्हेरियस अदर अपॉर्च्युनिटीज फॉर इम्पोर्ट एक्सपोर्ट, तर PCCI will do total guidance through the ecosystem what we have already developed, and through ecosystem we are going to guide our entrepreneurs to achieve their targets to become a business entrepreneurs. मी डॉक्टर प्रमोद वाहने, जपानला राहतो गेली 10 वर्ष आणि मी युनायटेड नेशन सोबत जुळलेलो आहे आणि त्याच्यासोबत बरेचसे सर्टिफिकेट केल्यामुळे आज जग SDG गोल फिलॉसॉफी अडॉप्ट करत आहे. आणि मी जपानमधून जी SDG गोल आणि एन्व्हायरमेंटल प्रॉडक्ट इंडियाला मी टेक्नॉलॉजी आणू इच्छित आहे. माझा उद्देश असाच आहे की अनएक्सप्लोर्ड टेक्नॉलॉजी, जी जपानीज टेक्नॉलॉजी आहे ती जगाला माहीत नाही, तिथे रिसर्च होत राहतात, ते प्रॉडक्ट मी इंडियामध्ये आणत आहे. आपल्याकडे रिसोर्सेस आहेत आणि तिकडे टेक्नॉलॉजी याची सांगड घालावी आणि याचा उद्देश असा आहे की इकडे इन्व्हेस्टमेंट सुद्धा येईल आपल्याकडे. त्याच्यामध्ये नवीन नवीन इंडस्ट्र्या सुद्धा फॉर्म होतील. नवीन इंडस्ट्र्या झाल्यामुळे आपला रोजगार वाढेल, एम्प्लॉयमेंट मिळतील आणि परिणामाने आपल्या भारताचा आणि तसंच जपानला सुद्धा आपल्या देशाचे रिसोर्सेस पाहिजेत, इथे एम्प्लॉई पाहिजेत, नर्सिंगमध्ये पाहिजेत, स्टुडंट एक्सचेंज आणि युनिव्हर्सिटी प्रोग्राम च्या द्वारे कल्चरल एक्सचेंज, स्टुडंट एक्सचेंज, ॲग्रिकल्चर प्रोग्राम, सर्वांची त्यांना आवश्यकता आहे. ह्या इंडो आणि जपान हे जे समिट आपण इथे ऑर्गनाईज केलेलं आहे, याचा उद्देश असा आहे की या समिटच्या माध्यमातून आपल्या इथे जे इन्व्हेस्टर्स आहेत, आपले बिझनेसमॅन आहेत, त्यांना जापानीज टेक्नॉलॉजी काय आहे, जापानीज टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून पुढे ती आपल्या बिझनेसमध्ये कसं करता येतील आणि बिझनेसमधून आपल्या लोकांना रोजगार कसा मिळवता येईल आणि आपला बिझनेस येऊन स्वतःची उन्नती कसं करता येईल याचं मार्गदर्शन करण्यासाठी, याचा उद्देश करण्यासाठी हे PCCI द्वारे हा जपान मीट हा फोरम इथे आपला समिट इथे ऑर्गनाईज केलेला आहे.
याचा उद्देश असाच आहे की आमची टीम गवई सर हे 60 सिटी फिरलेले आहेत आणि 60 सिटी फिरून त्यांनी पूर्ण स्टडी केलेला आहे. आमचा दूरदृष्टिकोनातून इतका चांगला विजन आहे की संपूर्ण भारतामध्ये हे क्षेत्र आणि त्याचा व्याप आम्ही निर्माण करून आपल्याला आपल्या इकॉनॉमिक्स आणि कुटुंबिक इकॉनॉमिक्स हे वाढवायचा आमचा हाच उद्देश आहे. गायकवाड PCCI प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची डायरेक्टर आहे. या ठिकाणी वुमन एंटरप्रेनर म्हणून मी काम बघतीये. पूर्ण भारतामध्ये PCCIच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांना वेगवेगळ्या व्यवसायांना ज्या संधी दिल्या जातात त्या संधी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा फक्त अशा काही मीट करून बिझनेस मीट करून फक्त एक इव्हेंट म्हणून न करता अशा बिझनेस मीट्स अरेंज करायच्या नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेवलवर. कारण आता इतकं ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये व्यापाराच्या दळणवळणाच्या संधी इतक्या वाढलेल्या आहेत, ग्लोबल मार्केटिंगच्या संधी मिळालेल्या आहेत आणि अशामध्ये सर्वसामान्य माणसाला सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाता यावं आणि आर्थिक विषमता जी आहे ती दूर होण्यासाठी मदत व्हावी. सर्वसामान्य युवक युवतींना या प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं. कारण व्यवसाय करण्यासाठी उद्योग करण्यासाठी फक्त एखादा विषय असून महत्त्वाचं नसतं, तर त्याच्यासाठी चांगले मेंटॉर्स मिळणं, तुमचं मनोबल वाढवणं, त्याच्याबरोबरच तुम्हाला आर्थिक जे काही पाठबळ आहे ते तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. तर हे एक PCCI हे एक असं माध्यम आहे जे मला प्राऊडली सांगा असं वाटतं की याचे चेअरमन डॉक्टर भगवान गवई सर यांनी खूप चांगलं व्हिजन ठेवून दूरदृष्टीता ठेवून समाजातल्या सर्व घटकांना त्यांचा समावेश करून युवक युवती स्टार्टअप असणारे एंटरप्रिनर असणारे त्याच्यानंतर एस्टॅब्लिश बिझनेसमॅन असतील या सगळ्यांना एकाच अमरेलामध्ये घेऊन एकाच व्यासपीठावर घेऊन जेव्हा हे सगळे एकत्र एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या बिझनेस मीट्स आहेत ह्या सक्सेसफुल होतात. आज आपण बघतोय की या ठिकाणी जपानचे काही गेस्ट आलेले आहेत आणि ते पर्यावरणामध्ये असतील किंवा ग्रीन एनर्जीवर असेल किंवा आणखीन इतर काही इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी बेस्ट काही बिझनेस असतील त्याच्यावर काम करतात. तर सेम टाइम आमच्याकडे चांगले इन्व्हेस्टर्स आहेत, त्याच्यानंतर टेक्निकल बॅकग्राऊंड असलेली इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असलेली काही मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत. तर उद्या एखाद्या मुलाला वाटलं की मी एखादा पेटंट बनवला आणि तो पेटंट मला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टेक्नॉलॉजी माझी लॉन्च करायची, तर अशा वेळेला इथे फंडर सुद्धा आहेत, फंडिंग देणारे, इन्व्हेस्टमेंट देणारे चांगले मेंटॉर्स आहेत. की काही वेळेला असं असतं की तुम्हाला कितीही पैसा दिला, कितीही विषय दिला एखादा, परंतु तुमच्याकडे जर चांगला गुरु नसेल, चांगलं गायडन्स नसेल, तर मग हे एक असं कॉम्बिनेशन आहे, इथं तुम्हाला सगळं छान मिळणार आहे. आणि आय एम रिअली व्हेरी प्राऊड की मी या PCCIची एक नॅशनल लेवलची पहिलीच महिला डायरेक्टर आहे आणि इथे त्यातून आपण पुणेकर सगळे. तर पुण्यामध्ये ही जी आपण मीट घेतोय या मीटमधून नक्कीच एक चांगली सक्सेस स्टोरी आपण भविष्यामध्ये दाखवू शकणार आहेत. आणि Naoki Dowaki, CEO of the Girex Incorporation. Girex means that a global green energy transformation incorporation. And our company is a green tech startup registered in the United States, but main office in Tokyo, Japan. So we have been dedicated to our project, our process to generate hydrogen from waste products for more than 24 years. And just now that we are the prospecting side to commercialize our project, and that's in Japan. So the mainstream of the hydrogen mainstream is from the fossil fuel. It means that gray hydrogen. But just now, the green hydrogen market is rapidly emerging in India, and also that we have already the 4 major stakeholders here. And so I decided to realize our first project demonstration, latest project here with a national university in here. Okay, and thank you very much. So this is very good opportunity to exchange the back and the opinion with some of the others related company. Okay, thank you very much. Thank you.